थेट ही दृश्य आपण बघतोय वंदे भारत एक्सप्रेस मधली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वंदे भारत एक्सप्रेसनं मुंबई ते शिर्डी असा प्रवास करतायत। ही वंदे भारत एक्सप्रेस सध्या ठाणे स्टेशनमध्ये पोहोचल्याचं दिसतंय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टनं प्रवास करण्याचं ठरवलंय आणि आज शिर्डीला एका कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केलाय। पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील आता अनेक गाड्यातनं सार्वजनिक गाड्या असतील या इलेक्ट्रिक गाड्यामध्ये फिरत असताना अनेक लोक देखील नागरिक देखील आता येणाऱ्या काळात आता त्याचा वापर सार्वजनिक गाड्या करतील काय आणि येणाऱ्या काळात इलेक्ट्रिकचा वापर कशा पद्धतीने होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी पाहायला गेलं तर वंदे भारत ही जी ट्रेन जी आहे त्या ट्रेनमध्ये सकाळची वेळ आणि कामकाजाची वेळ अनेक मंत्रीगण जे ते कामाला सुरुवात करत असतात आणि त्यातच आता इंधन बचतीच्या संदर्भात आता या ठिकाणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे फलाटवरती देखील त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आलेली आहे। सध्या आता CSTMवरनं थेट आता या ठिकाणीवरनं जी गाडी जी आहे ते वंदे भारत शिर्डीच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि या शिर्डीच्या गाडीतनं प्रवास करताना मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच आता येणाऱ्या काळात आता नागरिक देखील कशा प्रकारे इंधन बचतीवरती स्वतःच्या इलेक्ट्रिक गाड्या असतील या सार्वजनिक वाहन याचा वापर करणार हे देखील पाहणं। तर मुख्यमंत्री वंदे भारत एक्सप्रेसनं जात असताना ठाणे स्टेशनवरती ही ट्रेन आलेली होती, त्यावेळची आपण दृश्य बघितली आणि आता पुढे शिर्डीपर्यंतचा प्रवास देवेंद्र फडणवीस याच वंदे भारत ट्रेननं करतायत।